रिपब्लिकन सेनेचे निष्ठावान कार्यकर्ते राजेंद्र मेश्राम साहेब सुद्धा या नागपूरच्या रविभवना परिसरामध्ये आपल्याशी जुळलेले आहे आणि त्यांच्या काय सांगणं जाणून घेऊया सर. आपल्या परिचय सांगा की आज आपला जो पक्ष आहे एक मोठा पक्ष आहे आणि तुम्ही आज काय विषय सांगणार याच्याबद्दल. रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब. मी राजेंद्र मेश्राम, रिपब्लिकन सेना नागपूर शहर कार्याध्यक्ष. मी सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सरसेना सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची पत्रकार परिषद 6/9/2025 सकाळी 11 वाजता रविभवन हॉल येथे घेण्याची ठरविले आहे. माननीय पत्रकार बंधूंनो, आम्हाला अत्यंत आनंदाने सांगायचे वाटते की येत्या शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता रविभवन येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेत सरसेनानी आनंदराज आंबेडकर स्वतः पत्रकार बंधूंना संबोधित करणार आहेत. या परिषदेत आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या नगर निगम निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यावर आणि या निवडणुकीच्या दृष्टीने जनजागृतीसाठी आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होईल. आपण सर्वांनी या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती. आपल्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य आणि महत्त्वाचे संदेश पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. मानवसाहेब, आपण रिपब्लिकन सेनेची आणि शिंदे सरकारशी यांची युती झालेली आहे. तुम्ही या युतीमध्ये तुमचा एक मोठा पक्ष आहे, का सांगणार होता? बघा, शिवसेना जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे, त्यांच्यासोबत आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांची महायुती ही मुंबईमध्ये झालेली आहे. आणि या महायुतीमुळे आम्हाला नागपूरला येणाऱ्या स्थानिक नगर निगम चुनावमध्ये आम्ही त्यांच्यासोबत युतीमध्ये राहून सन्याने इलेक्शन लढणार आहोत. आणि त्यामध्ये दलितांचे जे प्रश्न आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. दलितांचे प्रश्न आपण सोडवणार आहे. वेगवेगळ्या संघटना आणि आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या संघटना असल्यामुळे इथे बहुजन पक्षांचे आणि वेगवेगळ्या संघटनांच्या एकत्र करण्यासाठी तुम्ही सुद्धा काम करत आहात. आणि समोरच्या जे स्थानिक स्तराचे चुनाव आहे त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका राहणार आहे, तुमच्या पक्षाची काय भूमिका राहणार आहे? बघा, आम्ही याच्या अगोदर पण सुद्धा जे दलित संघटना त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही यासोबत, पण ते आले आणि नंतर निघून गेले. पण आता कसं आहे की भीम आर्मी जी संघटना आहे त्यांनी भीम आर्मीचे सर्वात प्रफुल्लजी शेंडे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते आता आमच्या रिपब्लिकन सेनेमध्ये आलेले आहेत आणि आम्ही त्यांना विदर्भाचे अध्यक्ष केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वात उद्या आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद होणार आहे. आणि येणाऱ्या जो काळामध्ये आम्हाला कसं आहे की जे नागपूरचे स्थानिक प्रश्न आहेत की जे वर्षानुवर्षे कधी पेंडिंग होते, सुटलेले नाहीत, ते आम्हाला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सोडवण्याचे आहे. जसं उदाहरण म्हटलं तर नागपुरातला मुख्य चौक म्हटलं तर संविधान चौक. जेव्हा 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला इतकी भयंकर गर्दी होते, तिथे लोक अभिवादन करण्यासाठी येतात. परत निवडणुकीला जे फॉर्म भरायला जातात तिथे हार टाकण्यासाठी इतकी लोक येतात तर ती जागा सुद्धा आता आपल्याला अपुरी वाटायला लागलेली आहे. आणि आता नंतरच विधान भवनाचे जे भव्य दिव्य मंदिर होईल म्हणजे त्यांचे सुद्धा बांधकाम होईल. त्याच्यासाठी सुद्धा आपण म्हटलं की बा संविधान चौकातला बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळा जो मेट्रो लाईन आहे त्यांच्यावर उचलून तिथे सुद्धा हॉल आणि सौंदर्यीकरण हे प्रथम माझी मागणी राहील महानगरपालिकेला रिपब्लिकन सेनेतर्फे. रिपब्लिकन सेनेचा एक सुंदर असा त्यांची वेगवेगळ्या योजना आणि त्यांच्या उपक्रम त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे. आणि समोरच्या वाटचालीसाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? हा, जनतेला आवाहन करणार आहे का बघा, तुम्ही आता तर सर्व बघितले आहे. सर्व दलितांचे जे संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून जे तुमचे प्रश्न सोडवले नाही गेले. एकदा आम्हाला रिपब्लिकन सेनेला चान्स देऊन बघा. आम्ही फक्त एक 5 वर्ष तुम्हाला म्हणून राहिलो की आम्हाला आम्ही नगरसेवकापासून सुरुवात करणार आहे. रिपब्लिकन सेनेची नगरसेवक, नंतर जिल्हा परिषद, नंतर आम्ही
विधानसभा आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांना मी त्यांना शब्द दिलेला आहे की विदर्भामधून 2029च्या तुम्हाला खासदार बनवून दाखवतो. मी त्यांना शब्द दिलेला आहे ना, विदर्भामधून मी दाखवणार आहे रिपब्लिकन सेनेतर्फे. वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळे संघटन बाबासाहेबांच्या नावावर एकत्र येऊ अशी सांगतात, परंतु आतापर्यंत एकत्र झाले नाही आहे. तुमचा पक्ष यासाठी काय करणार आहे? बघा, आमच्या पक्ष रिपब्लिकन सेना आम्ही त्यांना विनंती करणार आहे की बाबा तुम्ही आतापर्यंत सर्व विखुरलेले आहात, पण आता आमच्याकडे या, आमचं काम बघा. एकच चान्स आम्हाला द्या. आतापर्यंत तुम्ही सर्वांना दिलं, एकदा आम्हाला अजमावून बघा. कारण का आमच्या साहेब रिपब्लिकन सेनाने मुंबईमध्ये जे इंदू मिलचं प्रकरण होतं ते इंदू मिलचं प्रकरण व्यवस्थितपणे हाताळलं आणि त्यांना यश पण आलेलं आहे. आज तिथे भव्य दिव्य असे स्मारक होऊन राहिलेलं आहे. हा, मी रिपब्लिकन सेनेतर्फे सर्वांना आवाहन करतो की जे रिपब्लिकन गट आहेत ते सर्व एकत्र आमच्याकडे येऊन आपण जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू. आणि तुम्हाला हे बी वचन देतो की जोपर्यंत आपला नगरसेवक किंवा संसदेमध्ये आपला नेता राहील नाही तोपर्यंत जे संविधान बदलण्याची भाषा करतात तिथे आपला आवाज उठेल ना. आपलं संविधान कधीच कोणीच बदलू शकणार नाही, हे तुम्हाला मी ग्वाही देतो. मान्यवर साहेबांनी सगळ्या रिपब्लिकन पक्षांच्या आणि वेगवेगळ्या संघटनांना एकत्र येऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करूया असं एक सुंदर असा त्यांनी आवाहन केलं आहे. आणि समोर स्थानिक स्वराज्य चुनाव आहे, त्यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांनी सुद्धा सगळ्या जनतेला एकत्र येऊन आपण रिपब्लिकन सेनेला विजयी करू आणि महत्त्वपूर्ण संदेशांनी आपल्यासाठी चॅनलशी जुळले होते.